नवे कदरिया देवलोकं वजन्ति बाला हवे न पश्यन्ति दानं धीरो च दानं अनुमोदमानो तेनेव सोहोति सुखी परत्थाति। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू शीलरत्नजी महाथेरो या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचे सन्माननीय भंतेजी अध्यक्ष आहेत, ज्यांच्या धम्मदेशनेसाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहात, असे पूजनीय भिक्खू आमचे धम्मबंधू दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना देऊन आपणा सर्वांना उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल। त्याचप्रमाणे ज्यांनी प्रारंभी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू पुन्न, त्यानंतर ज्यांनी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू येश व सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र चित्ताने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त पूजनीय भिक्खू संघाचे धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पंचशील नगर, खरप रोड, अकोला येथील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे पंचशील नगरमधील मित्रमंडळ व सर्वच या परिसरातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या वतीने अत्यंत उत्स्फूर्तपणे या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अत्यंत सुंदर आणि भव्य अशी रॅली सकाळच्या सत्रामध्ये आपण संपन्न केली। या संपूर्ण धम्मदेशनेच्या कार्यक्रमासाठी
ज्याने अनेक दिवसापासून प्रयत्न केले, परिश्रम केले, ते तारीख घेण्यापासून असेल किंवा अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यापासून असेल, असे श्रद्धा संपन्न उपासिका श्रद्धा अवगड व प्रदीप भाऊ सुद्धा आणि त्यांच्यासोबत सर्वच उपासक उपासिका यांच्या प्रति विशेष रूपाने अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आपण सुद्धा या कार्यासाठी त्यांच्या प्रति त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण सर्वांनी साधुवाद देऊन टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे। धम्म कार्य करण्यासाठी समोर येणे आणि धम्म कार्य यशस्वी करून दाखवणे यासाठी खूप परिश्रम करावे लागतात। धम्म कार्य करत असताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी सुद्धा येत असतात, अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा येत असतात, परंतु प्रसन्न चित्ताने आणि योग्य मार्गाने जेव्हा धम्माचं कार्य आपण करत असतो तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या कार्यासाठी यश प्राप्त होत असते। फार मोठ्या संख्येने सकाळच्या रॅलीमध्ये जनसमूह होता। पहिल्या सत्रामध्ये बुद्धपूजा संपन्न झाली। भिक्खू संघाने आपणा सर्वांसाठी परितदेशना केली, तेव्हा जरा मंडप जरा जास्तच भरलेला होता। त्यानंतर भोजन सुरू झाले भिक्खू संघाचे आणि उपासक उपासिकांचे सुद्धा। तर कधी कधी आम्ही चर्चा करतो, चिंतन मनन करतो, तर भंतेंना मी म्हटलं की हा बहुजनवादी समाज आहे का भोजनवादी समाज आहे? कारण बहुजनवादी समाज सकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता। आता जे जे भोजनवादी होते त्यांनी भोजन केलं आणि गेले। म्हणजे कधी कधी असा प्रश्न पडतो, भंतेंना म्हटलं शेवटी भोजन दिलं लोकांना तर त्यांचे चेहरे असे सुकून जातात, ऐकणं एकदम त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले की असं वाटतं की कित्येक दिवसाचे उपाशी आहे। आणि त्यामुळे असं कधी कधी वाटतं की भोजन देऊन बसायला लावं, बसण्यासाठी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी त्यांना सांगावं। तर थोडा वेळ बसतात काही लोक आणि ते म्हणतात मुख्य कार्यक्रम तर संपला, चला आता घरी, हळूच निघून जातात। हे मधामधामध्ये जे गॅप पडला ना बघा, ते हळूच निघून घेण्याचा आहे। हळूहळू लोक घरी जातात। असो, धम्मदेशना श्रवण करण्यासाठी सुद्धा महान आणि असीम असं पुण्य करावं लागतं, कुशल कर्म करावं लागतं। कारण धम्मदेशना श्रवण करणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे। अत्यंत परिश्रम करावे लागतात धम्मदेशना श्रवण करण्यासाठी। धम्मदेशना देण्यासाठी जेवढे परिश्रम करावे लागतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने देशना श्रवण करण्यासाठी परिश्रम करावे लागतात। अगदी एवढ्या वेळापासून आपण इथे बसला आहात, 3 धम्मदेशना झालेल्या आहेत, म्हणजे किमान 2 सव्वा 2 तास तुम्ही धम्मदेशना श्रवण केल्या। आणखी किमान 2 अडीच तास आपल्याला धम्मदेशना श्रवण करायच्या आहे। म्हणजे एक प्रकारे तुम्हा सर्वांची परीक्षा आहे। 4 साडेचार तास 5 तासापर्यंत तुम्हाला बसायचं आहे आणि 5 तासापर्यंत आपल्या चित्ताला एकाग्र करणे, एका विषयावरती लक्ष केंद्रित करणे अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे।
आणि त्यामुळे कधी कधी आपल्या जवळ आपलं एंटरटेनमेंटचं साधन असते मोबाईल. कधी कधी आपण मोबाईलमध्ये बघतो, कधी कधी शेजारी जर कोणी असेल तर गप्पा करतो, कधी कधी आपण उठून जातो, चक्कर मारतो. ह्या सर्व गोष्टी जरी आपण करत असेल तरी सुद्धा या सर्व प्रकारच्या वेळेमध्ये धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं चित्त किती वेळ धम्मदेशना श्रवण करत असताना धम्मदेशना देणाऱ्या भंतेजीकडे आहे. आपलं चित्त किती वेळ एकाग्र होते? 5 मिनिटं आपण एकाग्र चित्ताने देशना श्रवण करतो का? 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास? कारण सर्वांचं चित्त समान रूपाने सारख्याच विचारामध्ये एकाग्र होत नाही. सर्व लोक समान रूपानेच धम्मदेशना श्रवण करतील असं नाही. म्हणजे तुम्ही बसले आहात म्हणून असं नाही आहे. अगदी भगवंताच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा भगवंत देशना करत असत तर भगवंत सर्वच लोकांना उद्देशून धम्मदेशना करत असत. साहित्याचं जर तुम्ही वाचन केलं असेल, चिंतन केलं असेल, मनन केलं असेल तर भगवंत संपूर्ण भगवंताच्या समोर जेवढे काही लोक बसले त्या लोकांच्या चित्ताचा, मनाचा भगवंत वेध घेत असत. कारण भगवंत परचित्तज्ञानी होते. प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये या क्षणी आता काय चाललेलं आहे हे भगवंत ओळखायचे, भगवंत जाणायचे. आणि त्या संपूर्ण जनसमूहाचं चित्त जाणल्यानंतर भगवंत जाणत असत की वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक प्रवृत्तीने मनुष्यांचं चित्त भरलेलं आहे. त्या संपूर्ण जनसमूहामध्ये भगवंत एखादा व्यक्ती अशा प्रकारचा शोधायचे किंवा त्या जनसमूहामध्ये अशा प्रकारचा एखादा व्यक्ती असायचा अत्यंत श्रद्धेने तो भगवंताच्या समोर धम्मदेशना श्रवण करण्याच्या उद्देशाने बसत असे. आता तुम्ही इथे सर्वजण बसला आहात, आम्ही ऑब्झर्व करतो स्टेजवरून जेव्हा लोक धम्मदेशना श्रवण करतात. अनेक लोकांना पाहतो आम्ही आणि अनेक लोकांना पाहत असताना सुरुवातीपासून काही लोक बसतात तर त्यांचं चित्त त्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्ही विचार करतो की यांची अधिष्ठान पारमिता किती परिपूर्ण आहे, यांची अधिष्ठान पारमिता किती मजबूत आहे. अगदी 1 तासापासून 2 तासापासून 3 तासापासून अगदी एकाग्र चित्ताने धम्मदेशना हे श्रवण करत आहे. कारण त्यांची अधिष्ठान पारमिता आहे. तुम्ही इथे बसत आहात म्हणजे तुमची अधिष्ठान पारमिता इथे पूर्ण होत आहे. अधिष्ठान पारमितेला तुम्ही पुष्ट करत आहात. आणि असे काही लोक असतात, काही क्षण बसतात, उठून जातात, पुन्हा येतात, बसतात, उठतात. अगदी अशा प्रकारे लोकांच्या मनाची मानसिकता असते. ज्यांचं चित्त प्रसन्न असते, आनंदी असते, प्रमुदित असते तर त्याला उद्देशून भगवंत धम्मदेशना करत असत. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहे. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व लोक अगदी एकाग्र चित्ताने भगवंताची देशना श्रवण करत असत. आणि भगवंताची देशना श्रवण केल्याबरोबर काही लोक श्रोतापन्न होत असत, काही लोक सकृतागामी होत असत, काही लोक अनागामी होत असत. आणि भगवंताची देशना झाल्याबरोबर एखादा उपासक उठत असे आणि भगवंताला म्हणत असे, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या मनुष्याला रस्ता दाखवावा, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान अगदी तशाच प्रकारे भगवंताने धम्म प्रकाशित केला आहे. भगवंताने धम्माचं दर्शन दिलं आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, भगवान आजपासून मी धम्माला शरण जातो, भगवान आजपासून मी संघाला शरण जातो. अजीवनपर्यंत भगवान आजपासून मला 3 रत्नाचा उपासक म्हणून आपण समजून घ्यावे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला अनेक धम्मदेशनेच्या नंतर ऐकायला मिळत असत. असं का होतं?
अशी भावना का उत्पन्न होते, असा विचार का मनामध्ये निर्माण होतो? एकाग्र चित्ताने जेव्हा आपण धम्मदेशना श्रवण करत असतो तर हृदयामध्ये धम्माच्या प्रती धम्म बीज धम्म अंकुर आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असते आणि ज्यांच्या चित्तामध्ये धम्म बीज निर्माण होत असते तर त्यांच्या हृदयातून सहज अशा प्रकारचे उद्गार निघत असतात. बांधवांनो, धम्म देशना श्रवण करणे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही इथे जे बसला आहात, धम्मदेशना श्रवण करणे बिलकुल साधी गोष्ट नाही आहे. मनोरंजनासाठी आपण बसतो, हसण्यासाठी आपण बसतो किंवा अन्य प्रकारच्या मनोरंजनासाठी आपण बसतो. 2 तास 3 तास 4 तास 10 तास आपण बसू शकतो, परंतु धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपल्या चित्ताची कसोटी लागत असते. कारण आपलं चित्त अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. या कठीण मनाला, या चंचल मनाला एका जाग्यावरती थांबवणे अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना जेव्हा आपण धम्मदेशनाला बसतो तेव्हा आपण अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, घरून आपण अशा प्रकारचं अधिष्ठान केलं पाहिजे की मी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी धम्म मंडपामध्ये प्रवेश करत आहे. मी धम्म मंडपामध्ये प्रवेश करत असताना माझ्या चित्ताला 1 तासापर्यंत 2 तासापर्यंत 3 तासापर्यंत 4 तासापर्यंत मी धम्मामध्ये प्रतिष्ठित करण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारचं अधिष्ठान आपण धम्मदेशना श्रवण करत असताना केलं पाहिजे. भिक्खू संघ धम्मदेशना अत्यंत पोटतिडकीने देतो आणि आपण जी धम्मदेशना श्रवण करत असता हे सर्व आपल्यासाठी आहे, आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे. कारण भगवंताचा धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी तथागतांचा धम्म आहे. आपल्याकडे फार म्हणजे ऊन आहे, अत्यंत उन्हाचं वातावरण, या गरमीमध्ये आपण बसला आहात. आता 3 वाजले, हळूहळू थोडं उन्हाची झलक जरा कमी होत आहे. सुरुवातीला जेव्हा 12, 12:30, 1 वाजता जेव्हा बघितलं तर अत्यंत ऊन, म्हणजे तुम्हाला तर उन्हाची सवय आहे, आम्हाला तर फारसे म्हणजे उन्हाची एवढ्या सवय नाही आहे. असं म्हटलं जातं अकोल्यामध्ये सर्वात जास्त ऊन असते, ऐक ना. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अकोला असेल, चंद्रपूर असेल, ऐक ना, या भागामध्ये ऊन असते. तर ही जी या उन्हामध्ये सुद्धा आपण, एवढ्या गरमीमध्ये सुद्धा आपल्या चित्ताला एकाग्र करण्याचा आपण प्रयत्न करत आहात. आपण खरोखर पुण्यवान आहात. आपण आजच्या या मंगलमय दिनी जे जे काही कुशल कर्म करत आहात, पुण्यकर्म करत आहात, हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी हे कुशल कर्म सहाय्यक ठरणार आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आपल्या मनाला एकाग्र करावे, आपल्या चित्ताला एकाग्र करावे, आपल्या मनाला प्रसन्न करावे आणि प्रसन्न करून, एकाग्र करून धम्म देशनेला आपण श्रवण केलं पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी एक विशेष धम्मदेशना मी तुम्हाला देणार आहे. कदाचित तुम्ही अन्य भिक्षूंकडून सुद्धा ही देशना श्रवण केली असेल किंवा यूट्यूब चॅनलवर सुद्धा ही धम्मदेशना आपण श्रवण केली असेल. तर आजच्या दिनी एक विशेष धम्मदेशना आज मी तुम्हाला देणार आहे. जसं मी सुरुवातीला जी गाथा म्हटली, त्या गाथेचा मराठीमध्ये शब्दशः अर्थ असा होतो की जे कंजूष लोक असतात, ज्याला कृपण असं म्हटलं आहे भगवंताने, जे कंजूष लोक असतात, जे कृपण लोक असतात, तर ते कृपण लोक, कंजूष लोक आपल्या जीवनामध्ये कधीही दान पुण्य करू शकत नाही, कधीही दान कर्म करू शकत नाहीत. आणि अशा प्रकारे दान कर्म न केल्यामुळे ते कधी प्रशंसेस पात्र होत नाही. दान कर्म न केल्यामुळे त्यांची कधी प्रशंसा होत नाही, प्रशंसेस ते पात्र होत नाहीत. आणि जो मनुष्य जो की प्रज्ञावान आहे, जो ज्ञानी आहे, जो पंडित आहे, तर तो मनुष्य अशा प्रकारचे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो आणि सुगतीला, देवता गतीला प्राप्त होत असतो. अशा प्रकारे त्या गाथेचा अर्थ आहे. आता मानवी जीवन जगत असताना भगवंताचा जो धम्म आहे,
तीन अंगाने सदा सर्व काळ आपण पुण्यकर्म करावं असं भगवंतांनी म्हटलं आहे. एक पहिला अंग आहे शील अंग, दुसरा अंग आहे दान, तिसरा अंग आहे प्रज्ञा. शीलाबद्दल भंतेंनी धम्मदेशना दिली, आपण श्रवण केलं. दानाबद्दल हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. प्रज्ञेबद्दल सुद्धा भंतेजी थोडक्यामध्ये तुम्हाला 4 स्मृती प्रस्थानाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं आहे. धम्मदेशना प्रसन्न चित्ताने जर आपण श्रवण केले तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. मनुष्य जेव्हा जेव्हा दान पुण्य कर्म करतो, कुशल कर्म करतो, कारण हे जे संपूर्ण हा जो उत्सव आहे, दान समारंभ आहे, दान उत्सव आहे, जसं भंतेजींनी उल्लेख केला, ह्या आपल्या ताईने जसे दान मागण्यासाठी ते गेले, तर दान मागण्यासाठी गेल्याबरोबर कुठल्याही प्रकारचा विचार न करता वास्तविक पाहता त्यांच्याकडे बघण्याचा अनेक लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत म्हणजे निकृष्ट दर्जाचा दृष्टिकोन आहे. मानवी मनाचा त्यांच्याकडे बघण्याचा म्हणजे निकृष्ट दर्जाचा म्हणजे दृष्टिकोन आहे. जे लोक समजदार असतात, जे लोक बुद्धिमान असतात, ज्यांच्या मनामध्ये मैत्री भाव असतो, तर मैत्री भावनेच्या द्वारा त्यांच्याकडे काही लोक बघत असतात. आणि जेव्हा त्यांच्याकडे दान मागण्यासाठी गेले, म्हणजे दान देणाऱ्या मनुष्याच्या मनाची मानसिकता म्हणजे कशी असली पाहिजे बघा. ते 10-10 रुपये 20-20 रुपये तुम्हा सर्वांना माहित आहे ते मागतात, तरी सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये एक भाव उत्पन्न झाला की या कुशल कर्मासाठी, या पुण्यकर्मासाठी आपण दान दिलं पाहिजे. आणि त्यांनी ते दान दिलं. आता तेवढी मोठी रक्कम दिली किंवा किती दान दिलं, दानाच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात, अगदी एक क्षुल्लक जरी दान आपण दिलं असेल किंवा असंख्य जरी दान दिलं असेल तर त्या दानाचं महत्व आपल्या चेतनेवरती अवलंबून आहे. म्हणजे मनुष्याची चेतना म्हणजे देण्याची मानसिकता कशी आहे, आपलं चित्त कसं आहे, आपल्या दान देण्याच्या चित्तावरती आपल्या त्या दानाचं कुशल कर्म पुण्यकर्म होत असते. चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे चेतनेच्या आधारानं जे जे काही आपण कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तर त्याचा लाभ तेवढ्याच स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे दानाची महती, दानाची विशेषता आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. अशाच प्रकारचा एक प्रसंग श्रावस्तीमधील प्रसंग आहे. भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते. अनाथ पिंडकाने सोन्याच्या सुवर्ण मुद्रा अंथरून 54 करोड रुपये खर्च करून जेतवन विहाराची निर्मिती केली. त्या जेतवन विहारामध्ये भगवंत 25 वर्ष राहिले. जेतवन विहारामध्ये 19 वर्षावास भगवंताने केले. जे श्रावस्तीमध्ये 25 वर्ष भगवंतांनी वास्तव्य केलं. माता विशाखेने निर्माण केल्या पूर्वाराम विहारामध्ये 6 वर्षावास भगवंताने केले. अनाथ पिंडकाने जे जेतवन विहार निर्माण केलं त्या विहारामध्ये 19 वर्षावास भगवंताने केले. अशा प्रकारे 25 वर्ष भगवंत श्रावस्ती या शहरामध्ये राहिले. आणि श्रावस्ती या शहरामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर अनेक उपदेश भगवंताचे श्रावस्तीमध्ये जेतवन विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे अनेक उपदेशासमोर आपल्याला ऐकायला मिळतं, एवं मे सुतं एकं समयं भगवा सावतीयं विहेरती जेतवने अनाथ पिंडिकस आरामे. म्हणजे मी असं ऐकलं आहे, आनंद भंते म्हणतात की श्रावस्तीमध्ये भगवंताने अशा अशा प्रकारचा उपदेश दिलेला आहे. हा उपदेश सुद्धा भगवंताने श्रावस्तीमधील जेतवन विहारामध्ये दिलेला आहे. एकदा राजा प्रसेनजित भगवंताकडे जातो आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला तो निमंत्रित करतो, भगवान उद्याच्या भोजनाचं निमंत्रण आपण स्वीकार करावं. 500 भिक्षू तेव्हा भगवंताच्या सोबत असतात आणि 500 भिक्षूंच्या म्हणजे 500 भिक्षूंसह राजा भगवंताला निमंत्रित करत असतो. राजा प्रसेनजित यांची एक विशेषता असते. बौद्ध साहित्याचं जर तुम्ही वाचन केलं, चिंतन मनन केलं, तर राजा प्रसेनजित सुरुवातीला बुद्ध धम्म संघाला मानणारा नसतो. सुरुवातीला तो अन्य धर्माला मानणारा असतो आणि त्यामुळे
अनेक प्रसंगी जेव्हा जेव्हा त्याने दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, तर त्याची एक मानसिकता अशी असते किंवा त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव असतो, आपण तर कुशल कर्म करतो, आपल्या सोबत सोबत अन्य लोकांनी सुद्धा कुशल कर्म करावं, अन्य लोकांनी सुद्धा पुण्यकर्म करावं, अशी भावना, अशी चेतना राजा प्रसेनजित यांची असते. जेव्हा ते भगवंताकडे जातात, भगवंताला भोजनाचं निमंत्रण देतात आणि दुसऱ्या दिवशी निमंत्रण दिल्यानंतर लोकांना सुद्धा ते सांगतात की भगवंत धम्मदेशना देणार आहेत, तर भगवंताची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण यावं. अनेक लोक जातात. राजा अत्यंत सुंदर पद्धतीने भगवंताला दानाची व्यवस्था करत असतो. लोक बघतात आणि लोक बघितल्यानंतर त्या लोकांना सुद्धा असं वाटतं की अरे, राजा प्रसेनजित यांनी अत्यंत सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे, आपण सुद्धा भगवंताला भोजनदान दिलं पाहिजे. कधी कधी दुसऱ्याकडे बघून सुद्धा आपल्या मनामध्ये चांगलं कर्म करण्याची, कुशल कर्म करण्याची चेतना उत्पन्न होत असते आणि त्या लोकांना, त्या जनसमूहाला असं वाटतं की आपण सुद्धा भगवंताला भोजनदान दिलं पाहिजे. लगेच ते भगवंताला उद्याच्या भोजनाचं निमंत्रण देत असतात. उद्याच्या भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर ते राजाला सुद्धा निमंत्रण देतात की महाराज, उद्याच्या भोजन समारंभामध्ये आपण सुद्धा हजर राहावं. राजा सुद्धा हजर राहतो आणि राजाने ज्या पद्धतीने भोजनाची व्यवस्था केलेली असते त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने लोक भोजनाची व्यवस्था करत असतात. राजाला वाटते, अरे, माझ्यापेक्षा यांनी भोजनाची व्यवस्था चांगली केली. राजा पुन्हा भगवंताला निमंत्रित करतो, भगवान, उद्याच्या भोजनाचं निमंत्रण माझ्याकडे स्वीकार करावं. आणि त्या लोकांना सुद्धा ते सांगतात की तुम्ही सुद्धा त्या भोजनामध्ये यावं. राजा पहिल्यापेक्षा आणि त्या उपासकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची व्यवस्था भोजनाची करत असतात. पुन्हा लोक विचार करतात, अरे, राजाने तर आमच्यापेक्षा चांगली व्यवस्था केली. पुन्हा ते भगवंताला भोजनाचं निमंत्रण देतात आणि राजापेक्षा अधिक चांगली ते व्यवस्था करतात. राजाला सुद्धा बोलवतात. पुन्हा राजा जातो. राजा म्हणतो, अरे, माझ्यापेक्षा यांनी चांगली व्यवस्था केली. पुन्हा राजा भगवंताला भोजनाचं निमंत्रण देतो आणि त्यांच्यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था करतो. म्हणजे अशा प्रकारे राजामध्ये आणि प्रजेमध्ये दान देण्याची स्पर्धा लागत असते. एकदा, दोनदा, तीनदा, 6 वेळा अशा प्रकारचं राजा दान करतो, लोकांना बोलवतो, लोक दान करतात, राजांना बोलवतात. 6 वेळा अशा प्रकारची व्यवस्था होत असते. राजा विचार करतो, अरे, हे लोक तर माझ्यापेक्षा चांगलं दान देत आहेत. आणि अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेमध्ये राजा आपल्या दालनामध्ये बसत असतो. दालनामध्ये बसल्यानंतर तो विचार करतो की नेमकं आपण आता कसं दान दिलं पाहिजे, यांच्यापेक्षा चांगलं दान आपण कसं दिलं पाहिजे, असा तो विचार करत असतो, चिंतन मनन करत असतो. तेवढ्यामध्ये राजा प्रसेनजित यांची अत्यंत प्रिय पत्नी आणि तथागतांच्या धम्मामध्ये ज्यांची अत्यंत दृढ अशी श्रद्धा होती, अशी राणी मल्लिका, तेव्हा राजासमोर येते आणि राजाला म्हणते की महाराज, आपण असे चिंताग्रस्त का बसला आहात, आपण असे विधिग्न का बसला आहात, आपल्यावरती कोणी राजा आक्रमण करत आहे का, आपण दुःखी आहात का, आपण कष्टी आहात का, महाराज असं आपण का बसला आहात, काय कारण आहे. तेव्हा राजा म्हणतो की मल्लिके, तुला समजत नाही का, तू जाणत नाही का माझ्या चित्ताची मानसिकता. तर राजा म्हणतो की, मल्लिका म्हणते की काय झालं, तुम्ही सांगा मला. तर तो म्हणतो की अशा अशा प्रकारे मी दान करत आहे, प्रजा सुद्धा दान करत आहे, माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पटीने ते दान पुण्य करत आहेत. तेव्हा मल्लिका अत्यंत बुद्धिवान असते, अत्यंत हुशार असते, चाणाक्ष असते. तेव्हा राजाला म्हणते की महाराज, असं आपण काय विचार करता. महाराज, या कौशल देशाच्या आपण राजा आहात, ही तुमची प्रजा आहे. महाराज, तुमच्या समोर प्रजेचं काय चालणार आहे. महाराज, मी अशा प्रकारच्या दानाची व्यवस्था करते की आतापर्यंत या सृष्टीमध्ये कुणीही दान दिलं नसेल. अशा प्रकारे मी दानाची व्यवस्था करते आणि अदृश्य दानाची निर्मिती म्हणजे अदृश्य दानाची व्यवस्था राणी मल्लिका करत असते. हे जे अदृश्य दान मल्लिका राणी
भगवंताला देत असते, तर असं म्हटलं आहे, ती महाराजांना म्हणते की महाराज तुम्ही अशा प्रकारे व्यवस्था करा. भगवंताने बघा या दानाच्या संदर्भामध्ये उल्लेख केला आहे. भगवंत असे म्हणतात, अदृश्य दान जे भगवंताला दिल्या गेलं आणि हे दान दिल्यानंतर भगवंत राजाला म्हणतात की महाराज भगवंताच्या जीवनामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं दान मिळत असते, दुसऱ्यांदा असं दान मिळत नाही. म्हणजे बघा सम्यक संबुद्धांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दान पहिल्यांदा मिळत असते असं म्हटलेलं आहे. यावरून तुम्ही कल्पना करू शकता, यावरून तुम्ही चिंतन मनन करू शकता की हे दान कशा प्रकारचं असेल किंवा या दानाची महती काय असेल. कारण भगवंत असे म्हणतात की असं दान पुन्हा भगवंताच्या जीवनामध्ये कधी मिळत नाही, आणि असं दान जर भगवंताच्या जीवनामध्ये जर मिळालं तर त्या दानाची महती या दानासारखी राहू शकत नाही. तेव्हा मल्लिका राणी या दानाची व्यवस्था करत असते. मल्लिका राणी राजाला सांगते की महाराज आपण शाल वृक्षांच्या झाडांचा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा मंडप तयार करावा. त्या शाल वृक्षांचा मंडप तयार करून शाल वृक्षांची अत्यंत सुंदर अशा प्रकारची 500 आसन तुम्ही निर्माण करावे. आणि अन्य भिक्खू जर येत असतील म्हणजे 500 भिक्षू एका मंडपामध्ये बसतील अशा प्रकारचं सुंदर सुंदर आसन तुम्ही शाल वृक्षाचे निर्माण करा. अन्य भिक्खूंसाठी सुद्धा तुम्ही व्यवस्था करा, परंतु विशेष रूपाने 500 भिक्खूंची भगवंतासह आपल्याला व्यवस्था करायची आहे. महाराज एवढंच नव्हे तर अत्यंत सुंदर अशा प्रकारचे श्वेत त्या ठिकाणी छत्र्या तुम्ही निर्माण करा. त्या छत्र्या निर्माण केल्यानंतर त्या छत्र्या पकडण्यासाठी एका एका भिक्षूंच्या मध्ये एका एका प्रशिक्षित हत्तीला तुम्ही उभं करा. एका एका हत्तीला तुम्ही उभं करा. त्या 2 भिक्षूंच्या मधोमध एका क्षत्रिय कुमारीला तुम्ही उभं करा. मधामध्ये अशा प्रकारे असंख्य अशा सोन्याच्या म्हणजे तुम्ही अत्तर जे काही सुगंधित द्रव्य आहे या सुगंध द्रव्यांच्या अत्तरांच्या तुम्ही असे हौद तयार करा. आणि त्या ज्या मुली आहेत क्षत्रिय बाला ज्या आहे क्षत्रिय मुली आहे त्या क्षत्रिय मुली भगवंताच्या भिक्खू संघाच्या अंगावरती अशा प्रकारे कमळाच्या पानाने म्हणजे पुष्पाची जी पानं आहेत त्या कमळाच्या पुष्पाच्या पाण्याने भिक्षूंच्या दिशेने अशा प्रकारे अत्तरांचा वर्षाव करतील. संपूर्ण वातावरण अत्यंत सुगंधित असेल अशा प्रकारे अशी तुम्ही व्यवस्था करा. तेव्हा राजा अत्यंत प्रसन्न होतो, अत्यंत आनंदी होतो. राजा म्हणतो अरे असं तर मला सुचलं नाही, कारण असे हे दान अशा प्रकारचं दान तर लोक करू शकत नाही, कारण लोकांकडे एवढ्या प्रकारचे हत्ती कुठले आले, अशा प्रकारची व्यवस्था कुठली आली लोकांकडे. आपल्याकडे सर्व व्यवस्था आहे. आणि जेव्हा पुन्हा तो राणीला म्हणतो की राणी 499 हत्ती आहे, प्रशिक्षित हत्ती आहे, एक हत्ती मिळत नाही. तेव्हा मल्लिका म्हणते महाराज असं का म्हणता, राजघराण्यामध्ये काय कमी आहे हत्तीला आणि असे हत्ती का आपल्याकडे राहू शकत नाही. तेव्हा पुन्हा राजा म्हणतो की प्रशिक्षित हत्ती फक्त 499 आहे. हत्तीला आपल्याकडे काही कमी नाही आहे, परंतु प्रशिक्षित हत्ती नाही आहेत. तर राणी मल्लिका अत्यंत हुशार असते, अत्यंत बुद्धिमान असते. ती म्हणते महाराज तुम्ही एका छोट्याशा हत्तीच्या पिल्लाला घेऊन या. तर राजा म्हणतो की त्या पिल्लाला जर आणलं ते अप्रशिक्षित आहे, त्याला शिक्षण दिलं नाही आहे, आणि एवढ्या मोठ्या दान उत्सवामध्ये जर त्याने धिंगाणा केला, एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये जर तो इकडे तिकडे धावू लागला तर संपूर्ण गोंधळ निर्माण होईल. तेव्हा राणी म्हणते मल्लिका महाराज असं बिलकुल होणार नाही. या हत्तीच्या पिलाला जे अप्रशिक्षित आहे त्याला कुठे उभं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगेल. आणि 500 भिक्षूंमध्ये ज्यांनी भगवंताला संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्री बलामध्ये अग्रस्थान दिलं असे अंगुलीमाल म्हणते. अनेक भिक्खूंना भगवंताने वेगवेगळ्या प्रकारच्या सद्गुणामध्ये भगवंताने त्यांना अग्रस्थान दिलं. सारीपुत्तांना भगवंत प्रज्ञेमध्ये अग्रस्थान देतात, महामोगलान भंतेना भगवंत रिद्धी सिद्धीमध्ये अग्रस्थान देतात, आनंद भंतेना भगवंत बहुश्रुत भिक्खूंमध्ये अग्रस्थान देतात, उपाली भंतेना विनयामध्ये भगवंत अग्रस्थान देतात, अनिरुद्ध भंतेना दिव्य चक्षुमध्ये अग्रस्थान देतात, महाकाश्यप भंतेना हृदयपात भिक्षूंमध्ये म्हणजे अत्यंत अल्प इच्छुक भिक्षूमध्ये अग्रस्थान देतात, शिवली भिक्षूंना दान पारमितेमध्ये लाभी भिक्खूंमध्ये
अग्रस्थान देतात. अगदी अशाच प्रकारे 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल जेव्हा भगवंताच्या संपर्कामध्ये येतो, अनंत बनतो. एवढंच नव्हे तर त्या अंगुलीमाल भिक्षूंना भगवंत मैत्रीमध्ये अग्रस्थान देतात. मैत्री बलामध्ये अंगुलीमाल माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये अग्र आहे, अशा प्रकारे भगवंत सांगत असतात. आणि त्या अप्रशिक्षित हत्तीच्या पिलाला अंगुलीमालाच्या समोर उभं करत असतात. अत्यंत अप्रशिक्षित असणारा हत्ती सुद्धा भगवंत जेव्हा अंगुलीमालावरती विजय मिळवत असतो, अंगुलीमालाला आपल्या धमामध्ये प्रतिष्ठित करतो, तेव्हा राजा प्रसन्नजित भगवंताला म्हणतो, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. भगवान ज्याला तलवारीने मी जिंकू शकलो नाही, ज्याला भाल्याने मी जिंकू शकलो नाही, ज्याला सैनिकाद्वारा मी जिंकू शकलो नाही, भगवान अशा प्रकारचा खुंकार डाकू अंगुलीमालाला तुम्ही आपल्या धम्म बलाने जिंकलेला आहे. धम्म बल मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असते. मैत्री बल आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असते. आणि मैत्रीच्या बलाने अंगुलीमालाला भगवंताने जिंकलं. अंगुलीमाल मैत्रीमध्ये एवढे परिपूर्ण होते. अप्रशिक्षित हत्तीचं पिल्लू सुद्धा जेव्हा अंगुलीमाल भंतेच्या समोर उभं केलं, तर अत्यंत शांतपणे संपूर्ण प्रोग्राम होईपर्यंत ते हत्तीचं पिल्लू अत्यंत शांतपणे त्या ठिकाणी बसून होतं. संपूर्ण प्रोग्राम संपन्न झाला आणि संपन्न झाल्यानंतर असं म्हटलं आहे की हे जे दान पुण्य आहे, या दान पुण्यामध्ये राजाने अशी एकही वस्तू नव्हती, या सृष्टीमध्ये अशी एकही वस्तू शिल्लक नव्हती की ती वस्तू त्या दान समारंभामध्ये सम्मिलित केली नसेल. जेवढ्या काही वस्तू देण्यासारख्या आहेत, भिक्खू संघाच्या हिताच्या आहे, भिक्खू संघाच्या उपयोगाच्या आहे, भिक्खू संघाला ते लाभदायक आहे, अशा सर्व प्रकारच्या वस्तूंचं त्या ठिकाणी दान दिलं गेलं होतं. असं म्हटलं आहे. त्या दान समारंभामध्ये 14 करोड रुपये, बघा 7 दिवसाचा अदृश्य दान जो उत्सव होता, या दान उत्सवामध्ये 14 करोड रुपये त्या काळामध्ये खर्च झाले होते. एवढा मोठं दान, अदृश्य दान उत्सव त्या ठिकाणी मल्लिका राणीने निर्माण केलं होतं. मल्लिका राणीने ती व्यवस्था केली होती. आणि अशा प्रकारचं दान उत्सव समारंभ संपन्न झाला. प्रत्येक भिक्षूंना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार प्राप्त झाले. संपूर्ण भिक्षू अत्यंत प्रसन्न होते, आनंदी होते. आणि त्या प्रसन्न भिक्षूंमध्ये, आनंदी भिक्षूंमध्ये भगवंत जेव्हा दानाचा उत्सव होतो, भोजनदान होते. आणि भोजनदान झाल्यानंतर भगवंत दानाचं अनुमोदन करत असतात. जसं भिक्षू आपल्याकडे येतात, भोजन झाल्यानंतर तुम्हाला प्रवचन देतात, दानाचं अनुमोदन करतात, कारण ती परंपरा आहे. भोजन दान झाल्यानंतर दानाचं अनुमोदन करणे ही परंपरा आहे. आणि भिक्खू संघाचं भोजन दान झाल्यानंतर राजा प्रसेनजित, बघा राजा जरी असेल, एक छोटस आसन राजा घेतो आणि भगवंताच्या समोर बसत असतो. भगवंताच्या समोर बसल्यानंतर तो म्हणतो की भगवान, आपण दानाचं अनुमोदन करावं, दानाचं अनुमोदन करावं, असं अत्यंत विनंतीपूर्वक जेव्हा राजा भगवंताला विनंती करतो, भगवंत संपूर्ण जनसमूहाचं अवलोकन करत असतात. कारण दानाचं अनुमोदन करायचं आहे. भगवंत दानाचं अनुमोदन करत आहे. भगवंत दानाचं अनुमोदन करत असताना भगवंताच्या समोर जेवढे लोक बसलेले असतात, त्या सर्व लोकांच्या चित्ताचं भगवंत वेध घेतात आपल्या अंतर्ज्ञानाने. आणि त्या संपूर्ण जनसमूहामध्ये एक जरी व्यक्ती अशा प्रकारचा असेल की ज्याचं चित्त अप्रसन्न आहे, ज्याचं चित्त दुःखी आहे, कष्टी आहे, तर भगवंत त्या ठिकाणी दानाचं फार अल्प शब्दामध्ये अनुमोदन करत असतात. दानाचं अनुमोदन करत असताना त्या ठिकाणी राजाचे 2 अमात्य असतात. दानाचं अनुमोदन करत असताना भगवंत सुरुवात करतात आणि त्या दानाचं लोकांचं अवलोकन केल्यानंतर राजाचे 2 अमात्य असतात, ज्यांचं नाव असते काल आणि जुन्न. काल आणि जुन्न अशा प्रकारचे 2 अमात्य असतात. बघा मनुष्याच्या चित्ताची मानसिकता कशी असते. राजाने एवढे प्रसन्नतेने, मल्लिका राणीने एवढ्या कुशलतेने ज्या अदृश्य दानाची व्यवस्था केली, सर्व लोक प्रसन्न आहे, सर्व लोक आनंदी आहे. आणि या सर्व आनंदामध्ये 2 व्यक्ती मात्र भिन्न प्रकारचा विचार करत असतात.
राजाचा जो अमात्य, जो काल नावाचा अमात्य असतो, तो काल नावाचा अमात्य अशा प्रकारचा विचार करतो, अरे राजा किती मूर्ख आहे. बघा चित्ताची मानसिकता बघा. तो म्हणतो राजा किती मूर्ख आहे. अरे 14 करोड रुपये राजाने या दान समारंभामध्ये खर्च केले. राजा किती मूर्ख आहे, राजा किती अज्ञानी आहे. राजाने जनतेचा 14 करोड रुपयाचा खर्च या भिक्षूंना दान स्वरूपामध्ये केला. हे भिक्षू काय करणार आहेत? हे भिक्षू खाणार आहेत, विहारामध्ये जाणार आहेत, झोपणार आहेत, मोज मजा करणार आहेत. यांना काय काम आहे? एवढ्या भिक्षूंना एवढ्या स्वरूपाचं दान देण्याची काय गरज आहे? अशा प्रकारे काल नावाच्या अमात्यांच्या मनामध्ये विचार उत्पन्न होत असतो. दुसऱ्या बाजूने जो जुन्न नावाचा अमात्य असतो, तो विचार करतो की अरे राजा किती पुण्यवान आहे, राजा किती महान आहे. जर राजासारखी धनसंपदा जर माझ्याकडे असते तर मी सुद्धा दान पुण्य केलं असतं, मी सुद्धा कुशल कर्म केलं असतं. आणि एवढं दान पुण्य, एवढं महान कुशल कर्म केवळ राजाच करू शकतो, अन्य कोणीही करू शकत नाही. दोन लोक भिन्न भिन्न विचार करतात आणि या दोन लोकांच्या चित्ताला जाऊन भगवंत राजा दानाचं अनुमोदन करण्यासाठी जेव्हा विनंती करतात, तेव्हा फक्त एक गाथा भगवंत त्याचं अनुमोदन करतात, जी मी पहिल्यांदा गाथा म्हटली की जे कंजूस लोक असतात, जे कृपण लोक असतात, ज्यांचे दान देण्यामध्ये बिलकुल कुठल्याही प्रकारची इच्छा नसते, अशा प्रकारचे लोक अकुशल कर्म करतात, पाप कर्म करतात. दानामध्ये ते लोक सहभागी होत नाही. परंतु जे प्रज्ञावान आहे, जे ज्ञानी मनुष्य आहे, ते दान कर्म करून, पुण्य कर्म करून, कुशल कर्म करून आपल्या जीवनामध्ये सुखाच्या अवस्थेला प्राप्त करत असतात. असं एका गाथेमध्ये भगवंत केवळ त्या ठिकाणी उपदेश करत असतात. एका गाथेवरती उपदेश केल्याबरोबर भगवंत निघून जातात. निघून गेल्याबरोबर राजा अत्यंत अप्रसन्न होतो. राजा विचार करतो की मी एवढं मोठं दान पुण्य केलं, एवढं कुशल कर्म केलं, आणि भगवंताने फक्त एक गाथा सांगितली, एका गाथेवरती भगवंताने अनुमोदन केलं. माझी तर अशी इच्छा होती भगवंताने सविस्तर मला उपदेश करावा, सविस्तर धम्मदेशना द्यावी, पण भगवंताने केवळ एक गाथा सांगितली आणि भगवंत निघून गेले. राजाला मात्र रात्रभर झोप लागली नाही. बघा, म्हणजे एखादा दुसरा मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, कधी कधी दुसऱ्या अकुशल कर्म करणाऱ्या मनुष्याचा परिणाम सुद्धा चांगल्या मनुष्याच्या मानसिकतेवरती होत असतो. राजा विचार करतो 14 करोड रुपये मी दान कर्म केले, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने मी दान कर्म केलं, परंतु भगवंताने उपदेश का दिला नसेल? काय कारण असेल? राजाला रात्रभर झोप लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजा जेतवन विहारामध्ये जातो, भगवंताला प्रणाम करतो, भगवंताला विनंती करतो आणि म्हणतो की भगवान, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. भगवंत म्हणतात की विचारा. तो म्हणतो भगवान, काल माझ्याकडून काही अपराध झाला आहे का? भगवान, काल दान समारंभामध्ये माझी काही चूक झाली आहे का? भगवान, कालच्या दान समारंभामध्ये काही कमतरता झाली आहे का? तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, असं नका म्हणू. महाराज, असं बिलकुल म्हणू नका. महाराज, भगवंताच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं दान दुसऱ्यांदा होत नाही. अशा प्रकारचं दान भगवंताच्या जीवनामध्ये केवळ एकदाच होत असते, आणि दुसऱ्यांदा जर असं दान कर्म झालं तर त्याची विशेषता, त्याची महती एवढ्या स्वरूपामध्ये नसते. महाराज, अशा प्रकारचं दान कर्म करणारी केवळ एक स्त्रीच असते, कारण मल्लिका राणीने त्या दानाची व्यवस्था केली होती. सहजासहजी दानाची व्यवस्था करण्याची मानसिकता, म्हणजे चित्ताची जी अवस्था आहे, ती चित्ताची अवस्था भगवंत असे म्हणतात एवढ्या निस्वार्थपणे आणि एवढ्या अत्यंत कल्पक बुद्धीने, म्हणजे चांगल्या चातुर्याने जर दान पुण्य कोणी करत असेल तर ती केवळ एक हुशार स्त्री, बुद्धिमान स्त्री, श्रद्धावान स्त्रीच करू शकते. भगवंत असे म्हणतात की महाराज, असं नका म्हणू. अशा प्रकारचं दान भगवंताला दुसऱ्यांदा मिळत नाही. तुम्ही अत्यंत श्रद्धेने ते दान पुण्य कर्म केलं. तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज, मग दानाचं अनुमोदन तुम्ही एका गाथेमध्ये का केलं? जर एवढं मोठं दान पुण्य जर मी केलं आहे, तुम्ही त्या दानाचं अनुमोदन एवढं कमी का केलं? तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, धम्म परिषद ही अशुद्ध होते. भगवंत म्हणतात महाराज, परिषद ही अशुद्ध होते. तर राजा म्हणतो की भगवान, परिषद अशुद्ध कशी होती? तर तेव्हा भगवंत त्या दोनही अमात्यांना बोलवतात आणि दोनही अमात्यांना बोलवल्यानंतर भगवंत म्हणतात की यांना विचारा
या दोघांच्या चित्तामध्ये काय विचार चालला, तेव्हा काल नावाच्या अमात्याचा जो विचार असतो, राजा किती मूर्ख आहे, राजा किती अज्ञानी आहे, 14 करोड रुपये राजाने या भिक्षूंना दान कर्म केलं, काय गरज होते ते सर्व तो सांगतो. जुन्न नावाचा जो काही अमात्य असतो तो सुद्धा आपले विचार सांगतो. तेव्हा राजा अत्यंत म्हणजे शांतपणे, कुठल्याही प्रकारचा रागावत नाही राजा, अत्यंत शांतपणे त्याला म्हणतो की काल नावाच्या अमात्याला की भो काल, हे दान कर्म करत असताना, हे कुशल कर्म करत असताना, हे पुण्य कर्म करत असताना मी तुला काही मागितलं का? मी तुला कधी काही म्हटलं का की मला दान कर्म करण्यासाठी कमी पडत आहे, तू काही थोडं देतो का? हे जे 14 करोड रुपये मी जे खर्च केले, या 14 करोड रुपयामध्ये म्हणजे जनतेचा 1 रुपया सुद्धा नाही आहे. माझी वंश परंपरागत जी संपत्ती आहे, माझं स्वतःचं जे धनकोश आहे, माझ्या स्वतःच्या धनकोशामधून हे 14 करोड रुपये मी खर्च केले, जनतेचा 1 रुपया सुद्धा मी खर्च केलेला नाही आहे. आणि हे दान कर्म करत असताना मी तुला मागितलं आहे का? जर मी तुला मागितलं नाही तर तू माझ्या दानाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचा अकुशल विचार का केला? तुला असा विचार करण्याची काय मानसिकता आहे? कारण आपण बघतो दान पुण्य कर्म करत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये असे विचार उत्पन्न होतात, दानाच्या संदर्भामध्ये अनेक लोकांना विचार उत्पन्न होतात. आणि अशा प्रकारचे अनेक विचार उत्पन्न झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येते, कुशंका येते, कधी वाद होतात, कधी विवाद होतात, कधी भांडणं होतात. ऐक नाही, 14 एप्रिलची जर समजा मीटिंग बसली आणि 14 एप्रिलची मीटिंग जर बसली तर मीटिंग बसल्यानंतर काय होते, सुरुवातीला म्हणतात हा मागचा हिशोब द्या म्हणतात. मागच्या अध्यक्ष कोण होता म्हणते, मागच्या वर्षी अध्यक्ष कोण होता, आणि चला हिशोब द्या. हिशोब द्या म्हटलं की याची तळपाचमगी मस्त केला जाते, कारण याने खाऊन खाऊन ढेरी वाढून घेतलेली असते. ऐक ना, अध्यक्षाने म्हणजे सर्वच नाही, काही काही ठिकाणचे. आणि मग वाद होतात. का वाद होतात? कारण प्रामाणिकता तिथे नसते, इमानदारी नसते, स्वाभिमान नसतो, आणि अशा प्रकारचे वादविवाद निर्माण होतात. दानामध्ये शंका कुशंका निर्माण होत असते. दानामध्ये अशा प्रकारची शंका कुशंका जर निर्माण झाली असेल तर त्याचं कुशल कर्म होत नाही, पुण्यकर्म होत नाही. आणि त्या ठिकाणी राजा त्याला म्हणतो की मी तर तुला काही मागितलं नाही. पुन्हा जुन्नला म्हणतो की तू काय विचार केला? तर तो म्हणतो की महाराज मी असा विचार केला. राजा किती पुण्यवान आहे, राजा किती कुशलकर्मी आहे, राजाच अशा प्रकारचं दान करू शकतो, अन्य मात्र कोणीही अशा प्रकारचं दान करू शकत नाही. कारण एवढं दान कर्म करण्यासाठी महान कुशलकर्म असावं लागतं, महान पुण्यकर्म असावं लागतं. पूर्व पुण्याईमुळे, पूर्व कर्मामुळे अशा प्रकारचं कर्म आपण करू शकतो. राजा अत्यंत प्रसन्न होतो, राजा अत्यंत आनंदी होतो. आणि त्या काल नावाच्या मात्याला म्हणतो की तू अकुशल कर्म केलं, तू वाईट कर्म केलं, माझ्या राज्यामध्ये राहण्याच्या तू लायकीचा नाही आहे. राजा म्हणून त्याला हाकलून दिलं जातं. जुन्ना नावाच्या अमात्याला राजा म्हणतो की अत्यंत कुशल कर्म केलं, तू माझा कल्याण मित्र आहे, माझ्या दानामध्ये तू सहभागी झाला, माझ्या दानामध्ये तू कुशल विचार उत्पन्न केला. आजपासून 7 दिवसापर्यंत माझं राज्य मी तुला देतो, हे संपूर्ण राज्य तू सांभाळ, आणि 7 दिवसापर्यंत तुला जे जे काही भगवंताला दान करायचं आहे, जे जे भिक्खू संघाला तुला दान करायचं आहे, त्या 7 दिवसाच्या दानामध्ये मी तुझ्या सोबत आहे. 7 दिवसापर्यंत माझं राज्य मी तुला देतो, आणि 7 दिवसापर्यंत तो दानाचं जे दान पुण्य करत असतो, कुशल कर्म करत असतो. भगवंत अशा प्रकारची देशना देतात. आणि देशना दिल्यानंतर दानाचं महत्व, दान कुशल कर्म करण्याची चेतना या संदर्भामध्ये भगवंत विस्तार रूपाने पुन्हा राजाला उपदेश करत असतात. तर जुन्ना नावाचा जो अमात्य असतो तर भगवंताच्या या श्रेष्ठ उपदेशाला श्रवण करून श्रोतापन्न अवस्थेला तो प्राप्त होत असतो. ही देशना भगवंताची अनेक लोकांना सुद्धा लाभदायक त्या ठिकाणी ठरत असते. आणि त्यामुळे दान पुण्य कर्म करत असताना, कुशल कर्म करत असताना आपल्या चित्ताची जी मानसिकता आहे, आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, कारण भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं दान कर्म, कारण दान पुण्य करण्यासाठी, दान कर्म करण्यासाठी, दानाचा भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता अत्यंत निर्मळ असावी लागते, अत्यंत प्रमुदित असावी लागते, अत्यंत कुशल असावी लागते. कारण चेतना जर आपली दान कर्म करण्याची असेल, चेतनाहं कमंग भिक्कवे अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म, कुठल्याही प्रकारचं पुण्यकर्म जर आपल्याला करायचं असेल तर आपलं मन अत्यंत प्रसन्न असावं,
आपलं मन अत्यंत आनंदी असावं, धम्मदेशना श्रवण करत असताना सुद्धा आपलं चित्त अत्यंत प्रसन्न असावं, दान पुण्य कर्म करत असताना सुद्धा आपलं चित्त अत्यंत प्रसन्न असावं. कारण प्रसन्न चित्ताने जर आपण कर्म करत असेल, कुशल चित्ताने जर आपण कर्म करत असेल, आनंदी चित्ताने जर आपण कर्म करत असेल, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. अप्रसन्न चित्ताने, दुःखी चित्ताने जर आपण कुठलेही कर्म करत असेल, भगवंत असे म्हणतात की कर्म जेव्हा आपण करत असतो, चांगले कर्म जर आपण केले असतील, कारण चांगले कर्म करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही पश्चाताप करत नाही. पुण्यकर्म कुशल कर्म भगवंतांनी कशाला म्हटलं आहे? जो मनुष्य चांगल्या प्रकारचे कर्म करतो, कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तर चांगले कर्म केल्यानंतर आपल्याला कधी पश्चाताप होत नाही. अकुशल कर्म करताना मात्र मनुष्याला पश्चाताप होत असतो. अकुशल कर्म करणारा मनुष्य नेहमी पश्चाताप आपल्या मनामध्ये करतो. आणि भगवंत असे म्हणतात, अकुशल कर्म करणारा मनुष्य जेव्हा कर्म करतो, तर ज्याप्रमाणे मधासारखे त्याला ते गोड वाटत असतात, अकुशल कर्म करताना मधासारखे गोड वाटतात, परंतु जेव्हा त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो, तेव्हा रडक्या तोंडाने, रडक्या चेहऱ्याने, दुःखी मनाने, कष्टी मनाने त्याला त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म जर आपण करत असेल, कारण मनुष्याचं चित्त मनुष्याला परिणाम देत असतो. आपलं जे मन आहे, आपलं मन आपला तात्काळ परिणाम देते, लगेच त्याचा परिणाम आपल्याला होत असतो. आपण अकुशल विचाराने, रागाने, द्वेषाने, मोहाने किंवा अन्य प्रकारचे अकुशल विचार आपल्या चित्तामध्ये असतील आणि तशा भावनेने जर आपण कर्म करत असेल, भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे पाण्याच्या बाहेर काढलेली मासोळी, मासोळी पाण्यामध्ये राहण्याचा त्याचा स्वभाव धर्म आहे, जर पाण्याच्या बाहेर जर तिला काढलं तर काय होते? पाण्याच्या बाहेर काढलेली मासोळी अगदी तडफडत असते. का तडफडते? कारण तिला पाण्याची सवय झालेली असते, तिला पाण्यामध्ये राहणे तिचा तो गुणधर्म असतो. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात, ज्याचं चित्त रागामध्ये आहे, ज्याचं चित्त द्वेषामध्ये आहे, ज्याचं चित्त मोहामध्ये आहे, ज्यांचं चित्त कंजूसी वृत्तीमध्ये आहे, तर अशा प्रकारच्या मनुष्याचं मन नेहमी तडफडत असते. नेहमी अकुशल कर्मामध्ये असणाऱ्या मनुष्याचं मन दुःखी असते, कष्टी असते, बेचैन असते. आणि बेचैन असणारा मनुष्य, दुःखी असणारा मनुष्य, कष्टी असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे बांधवांनो, जेव्हा आपण चांगल्या प्रकारचे कर्म करत असताना आपल्या मनाला सदा सर्व काळ आपण प्रसन्न ठेवलं पाहिजे. सदा सर्व काळ कुशल कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याचा जन्म, मनुष्य जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. मनुष्य जन्म लाभणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे. मनुष्याचा जन्म अत्यंत कठीणतेने आपल्याला प्राप्त झाला आहे. अनंत कुशल कर्म, अनंत पुण्यकर्म जेव्हा आपण केले असतील, त्या पुण्यकर्माचा, त्या कुशल कर्माचा परिणाम म्हणून आपला मनुष्य जन्म प्राप्त झालेला असतो. धम्मदेशना श्रवण करणे सुद्धा अत्यंत कठीण गोष्ट आहे. बघा, सुरुवातीला बोलताना छोटे बंतेजी बोलले की तुम्ही पुण्यवान आहात, तुम्ही अत्यंत कुशल कर्म करत आहात. तुम्ही पुण्यवान का आहात? तुम्ही पुण्यवान कशासाठी आहात? कारण या क्षणी जसं आता तुम्ही धम्मदेशना श्रवण करत आहात, होऊ शकते सर्वांचे चित्त एकाग्र नसेल, कोणाचं चित्त चंचल सुद्धा असेल किंवा अनेक प्रकारचे विचार सुद्धा उत्पन्न होत असतील, पण काही ना काही शब्द प्रत्येक मनुष्याच्या चित्तावरती पडत आहे, कानावरती पडत आहे. परंतु जर आपण विचार केला, आपण जर चिंतन केलं, या क्षणी असंख्य लोक प्राण्यांची हिंसा करत असतील, या क्षणी असंख्य लोक प्राण्यांची हिंसा करत असतील, या क्षणी असंख्य लोक चोरी कर्म करत असतील, या क्षणी असंख्य लोक अकुशल कर्म सुद्धा करत असतील, या क्षणी असंख्य लोक कुठं खोटं बोलत असतील, कुणाची निंदानास्ती करत असतील, कुठे चहाडी चुगली करत असतील, कुठे व्यर्थ बडबड करत असतील. या क्षणी असंख्य लोक, आज तर संडे आहे काही विशेष नाही, असंख्य लोक व्यसनेमध्ये पडले असतील. लगेच संध्याकाळची काही लोकांची तयारी सुद्धा झाली असेल, ऐक ना, रांगाच्या रांगा लागल्या असतील लोकांच्या संध्याकाळसाठी, दारू पिण्यासाठी, अकुशल कर्म, वाईट कर्म, म्हणजे असंख्य लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गामध्ये आता या क्षणी जीवन जगत असतील. परंतु तुम्ही पुण्यवान आहात, तुम्ही कुशल कर्म करत आहात. या प्रसंगी तथागतांच्या
श्रेष्ठ अशा सद्धर्माला आपण श्रवण करत आहात. पुण्यवान आहात तुम्ही यासाठी. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करत असताना, पुण्यकर्म करत असताना, चांगल्या प्रकारचं कर्म करत असताना अत्यंत श्रद्धेने ते कर्म आपण केलं पाहिजे. श्रद्धेने जर आपण एखादं कर्म करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. संयोजकाने विशेष रूपाने श्रद्धा असेल, प्रतिभाव असेल, त्यांच्या सोबत सोबत पायल असेल किंवा अन्य प्रकारचे काही महिला मंडळ आहे, त्या सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि 300 का 500 काय 300 ग्रुप आहे ना, 300 ग्रुप सुद्धा आहे. म्हणजे 500 महार 300 ग्रुप आहे. म्हणजे सर्वांनी ज्या ज्या उपासक उपासिकांनी या एवढ्या मोठ्या उत्सवासाठी कळत न कळत जे काही दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, हे संपूर्ण कुशल कर्म तुमच्या जीवनामध्ये महान पुण्य प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला सहाय्यक ठरणार आहे. आम्ही जेव्हा पॉम्पलेट बघितलं तर त्या पॉम्पलेट वरती वर्ष पहिले असं लिहिलेलं आहे. नाही, कुठे गेली श्रद्धा? वर्ष पहिले असं लिहिलं म्हणजे मग वर्ष पहिलं म्हणजे कंटिन्यू होणार आहे का ते? हा, म्हणजे वर्ष पहिलं लिहिलं. मला वाटलं का शेवटचं लिहिते काय? पहिलं लिहिलं वर्ष. म्हणजे पहिलं म्हणजे शेवटचं होऊ नये, ऐक ना. पहिलं म्हणजे शेवटचं होऊ नये, तर पहिलं म्हणजे सुरुवात, ऐक ना. पहिलं म्हणजे सुरुवात. आणि मला तरी असं वाटतं की एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे जर आपल्याला रिस्पॉन्स मिळत असेल, चांगलं कर्म जर केलं तर 100% रिस्पॉन्स आहे. चांगलं कर्म केलं तर 100% आपल्याला प्रतिसाद मिळतो. आणि त्यामुळे आपण स्वतःच्या मनाला, मानसिकतेला खंबीर बनवलं पाहिजे की आपण जे काही करत आहोत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांच्या संकल्पित प्रबुद्ध भारत निर्मितीसाठी मी हे धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी कार्य करत आहे. प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने हे कार्य मला समोर न्यायचं आहे. अशा प्रकारचा भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर सदा सर्व काळ आपण केलेल्या कार्याला आपल्याला यश प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सातत्याने दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करावं. पण उन्हाळा सोडून जरा हिवाळ्यामध्ये जर आयोजन केलं तर जरा बरं होईल. म्हणजे लोकांना त्रास सुद्धा होणार नाही आणि आम्हाला त्रास होणार नाही की नाही. म्हणजे मार्च ऐवजी जर समजा फेब्रुवारीमध्ये केलं किंवा जानेवारीमध्ये केलं तर थोडंसं अधिक संयुक्तिक राहील. कारण तुमच्याकडे ऊन फार असते आणि त्यामुळे आपण सातत्याने हे कार्य समोर आणि समोर नेण्याचा प्रयत्न करावा. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचे आहे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, जागृतीचा विस्तव कधीही म्हणजे विझला नाही पाहिजे. जागृतीचा विस्तव हा सतत तेवत ठेवला पाहिजे. आणि हा जागृतीचा विस्तव आपल्याला या धम्म चळवळीच्या कार्यक्रमामधून सतत तेवत ठेवायचा आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला, बाबासाहेबांच्या धम्म मिशनला अधिक गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो, माझ्या परिवाराकडून मी काय करू शकतो, मी स्वतः काय करू शकतो, अशा प्रकारचा सम्यक संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आता सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या भारत देशाची जर परिस्थिती आपण विचार केला, चिंतन मनन केलं तर अत्यंत धोकादायक आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळाला आपण ओळखलं पाहिजे, येणाऱ्या धोक्याला आपण ओळखलं पाहिजे, येणाऱ्या परिस्थितीला आपण ओळखलं पाहिजे. आणि येणाऱ्या परिस्थितीला ओळखून आपण चांगल्या प्रकारे योग्य मार्गाने, योग्य दिशेने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आपण समजदार आहात, आपल्याला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आपण जागरूक आहात, बाबासाहेबांचे अनुयायी आहात. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या या धम्म मिशनला गतिमान करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं. आणि अशा प्रकारच्या उत्सवामध्ये सातत्याने आपण मदत करून आपण सुद्धा आपल्या जीवनाची दान पारमिता पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आज आपण जे जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने संपूर्ण संयोजक जी काही मंडळी आहे, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कार्यक्रमासाठी दान पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, मदत केली, श्रमदान केलं, या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना करतो, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदिष्णा संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.